काय तर म्हणे वटसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते। जर खरंच असं झालं असतं, एका झाडाची पूजा करून आपल्या पतीचे आयुष्य वाढलेच असते, तर या देशामध्ये विधवा असत्यात का? नुकतेच बिहारच्या पटनामध्ये वटसावित्री पूजेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली। महिला पूजेसाठी जमल्या होत्या। त्यांच्या दिव्यांनी आणि कोरड्या धाग्यांनी वडाच्या झाडाला भीषण आग लागली। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। वडाची झाड हे आपल्याला निसर्गाची देण आहे, त्याचे आयुष्यही जास्त आहे। निसर्गाच्या गोष्टींना जपणे आपले कर्तव्य आहे। पण काहीही लॉजिक नसताना झाडांना धागे गुंडाळणे, त्याच्या समोर दिवे लावणे, यात कुठले लॉजिक आले आणि ही कुठली श्रद्धा आहे? त्यातल्या त्यात या बायका झाडाची आग विझवण्याऐवजी तिथलं पूजेचं सामान काढताना आपल्याला दिसतंय। म्हणजे निसर्गाची जी देण आहे त्याचं संरक्षण आपल्याला करायचं नाही, फक्त आपली श्रद्धा तिथे महत्वाची ठरते। वडाच्या झाडाचा आणि तुमच्या पतीच्या आयुष्याचा काय संबंध? आपले आयुष्य वाढवणं हे आपल्या हातात आहे। चांगले खा, नियमित व्यायाम करा, निरोगी राहा, तुमचे आयुष्य नक्कीच वाढेल। जे झाड या बायकांच्या अंधश्रद्धेमुळे स्वतःचा सुद्धा जीव वाचवू शकले नाही, ते खरंच यांच्या पतीचे आयुष्य वाढवेल का? खरंच आपल्याला ग्रो अप होण्याची गरज आहे। जर तुमच्या रूढी परंपरांमध्ये काही लॉजिक असेल तरच त्या पुढे न्या, नाहीतर तुमच्या अंधश्रद्धेमुळे एका झाडाचा जीव गेला आहे। बी रिअलिस्टिक, बी लॉजिकल। जय भीम, जय संविधान।